हे आहे आपल्याकडे थर्मोमीटर. काय आहे? थर्मोमीटर टेम्परेचर मेजर करण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला तापमापी म्हणतो आपण, आहे ना. तापमान मोजण्याचं यंत्र आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? थर्मोमीटर. काय काय मोजते हे? टेम्परेचर. टेम्परेचर मोजण्याचे किती युनिट आहे? 3. एक आहे डिग्री सेल्सिअस, एक आहे डिग्री फॅरेनहाइट, एक आहे डिग्री केल्विन. ज्याच्यावर सी लिहून राहिलं ते काय समजायचं? सेल्सिअस. एफ लिहून राहिलं तर फॅरेनहाइट आणि के लिहून राहिलं तर केल्विन. आता बघा याच्यामध्ये काय लिहून आहे वरती? सी है ना? सी आहे का? म्हणजे हे काय आहे? डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे थर्मोमीटर आहे हे आपल्याला सेल्सिअस मध्ये त्याचं मेजरमेंट देणार आहे. बरोबर आहे? बर. आता बघा या थर्मोमीटर मध्ये ते लाल रंगात काय दिसते आहे? काय आहे हे? पारा. काय? ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? मर्क्युरी. आणि मग हा वर खाली होतो आणि आपल्याला निश्चित आपलं टेम्परेचर किती आहे ते सांगतोय. बघा मला वाटते पारा हा 20-25 च्या समोर कुठेतरी दिसते आहे. किती आहे बघा बरं? किती आहे? 27. म्हणजे आपलं रूम टेम्परेचर, म्हणजे आपल्या रूमचं टेम्परेचर किती आहे? 27. म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. जर याला मी थंड वस्तूमध्ये किंवा थंड पाण्यात जर ठेवलं तर याचं तापमान काय व्हायला पाहिजे? कमी. आणि गरम जर पाण्यात किंवा गरम वस्तूचं जर तापमान मोजायचं असेल तर ते काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. बरोबर आहे. तर पहिल्यांदा तुमच्या समोर बघा आपल्याकडे या बॉटलमध्ये थंड पाणी आणलं होतं. एकदा टेस्ट करून घ्या तुम्ही. बोट लावून हात लावून बघा थंड आहे की नाही. आहे? थंड आहे. तर आपण ही तापमापी थंड पाण्यात ठेवणार आहोत. आता मला सांगा ही तापमापी या थंड पाण्यात ठेवल्यावर तापमान कमी होणार आहे की जास्त होणार आहे? व्हायला पाहिजे कमी. ठीक आहे. सोबतच आपण इकडे आग पेटवणार आणि इकडे पाणी गरम करणार आणि दोन्ही याचं आपण तापमान मोजून पाहणार. ठीक आहे. लक्ष ठेवा तुम्ही. तापमान कमी होत आहे का जास्त होत आहे? नियमाप्रमाणे कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. हा. दुसरं माझ्याकडे हा एक स्टँड आहे. याला किती पाय आहे? 3. तर इंग्रजीमध्ये याला ट्रायपॉड स्टँड म्हणतो. काय म्हणतो? ट्रायपॉड स्टँड. ट्राय म्हणजे किती होते? 3. किती पाय आहे याला? 3. आणि तुम्हाला किती आहे? 2. किती आहे? 2. तर हे झालं ट्रायपॉड स्टँड. हे आपल्याकडे स्पिरिट लॅम्प नाही आहे म्हणून आपण काय घेतली आहे? मोमबत्ती. आणि ग्लास मध्ये साधं पाणी घेतलेलं आहे. आता आपण या साध्या पाण्याला काय करतो आहे? गरम. पाणी कशासाठी गरम करून राहिलो? गरम पाण्याचं तापमान मोजण्यासाठी पाणी गरम करणार आहोत. बरोबर आहे. सगळ्यांना माहित आहे पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर आहे. किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे उकळत्या पाण्याचं तापमान किती यायला पाहिजे? 100 यायला पाहिजे. बरोबर आहे ना. तर आपण याला थोडस चांगलं गरमच करून घेऊ, उकळतच घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल हे खरंच तापमान 100 पर्यंत वगैरे जाईल का. थंड पाण्याचं तापमान पाहताय तुम्ही. बघा बरं दुरून कमी होत आहे का जास्त होत आहे? खरंच होत आहे का? पहा बरं. कमी होत आहे. अजून 10 सेकंड ठेवून घेऊ आणि नंतर त्याला मोजू आपण. कमी होत आहे की जास्त होत आहे? अगोदर किती होतं आपलं रूम टेम्परेचर? 27 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. हा. तर आता आपलं ते तापमान कमी व्हायला पाहिजे. लगेच आपण आता हे थर्मोमीटर बाहेर काढणार आहोत आणि सगळ्यांकडून ते चेक करून घेऊ की तापमान कमी झालं की वाढलं. लगेच इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं थोडं मी बोट टाकून बघतो आहे. थोडं थोडं गरम ते व्हायला लागलेलं आहे. जसं पाणी गरम होईल तसं तसं मी याला लागतंय का नाही रे? लागतंय. ठीक आहे. थोडं जवळ घेतोय याला मी. रुहिताने याला कापलेलं आहे त्याच्यामुळे जास्त गरम व्हायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. हा. ते मेणबत्तीच आहे आपली. तर लगेच पाणी आपलं गरम होईल. चला कोणीतरी बोट टाकून बघा एक त्यांनी. खरंच गरम होत आहे का? होते. हळू इकडे सांगलं नाही पाहिजे ते. झालंय का गरम? पाणी गरम झालंय का? थोडं तरी झालंय का कोमट? आपल्याला खूप काही जास्त नाही घेऊ. आता मोमबत्ती कमी छाटल्यामुळे त्याचं फक्त तापमान वाढते एवढं आपल्याला समजायचं. ठीक आहे. थोडस होऊ देऊ. तर अगोदर आपण थंड पाण्याचं तापमान किती आलं ते आपण बघणार आहोत. चला बघतो आहे मी, अगोदर बघून घेतोय.
आता तुम्ही बघा किती दिसत आहे तुला 27 वरून कितीवर आलं 20 कितीवर आलेलं आहे 20 वर तापमान आलेलं आहे म्हणजे थंड याच्यात ठेवल्यानंतर तापमान काय होते कमी होते. आता इथे पाणी आपण गरम करायला घेतलेलं आहे. खूप जास्त गरम होणार नाही आता तरी पण याचं तापमान आता 27 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. रूम टेम्परेचर 27 होतं. पाणी थोडं थोडं गरम व्हायला लागलेलं आहे. मी याच्यात तापमान ठेवतो. तुम्ही बरोबर लक्ष ठेवायचं की तापमान 27 पेक्षा जास्त होते का. ठेवू पुन्हा अर्धा मिनिट आपण. त्यात समजेल तुम्हाला की गरम वस्तूचं तापमान हे वाढत जाते आहे. टेबलला धक्का लावू नका ट्रायपॉड खाली पडेल. बघा तापमान वाढत चाललेलं आहे. पुन्हा बघा 30 च्या वरती गेलेलं आहे. धक्का लावता टेबलला कोणतरी. टेबलला हात नाही ठेवायचा. टेबलला हात ठेवू नये. हा दुरून बघा. ठीक आहे. हा तर अशा पद्धतीने आपण याला थांबवू. पाणी गरम झालेलं आहे. हो पाणी गरम होतं. आता बघा इकडे तापमान किती दिसतंय तुम्हाला आहे ना म्हणजे वाढलंय 27 पेक्षा जास्त. आणि आपण जर हे पाणी उकळलं असतं तर या पाण्याचं तापमान किती आलं असतं 100. कारण पाण्याचा उत्कलनांक किती आहे 100. कळलं. म्हणजे अशा प्रकारे थंड वस्तू तापमान कमी होते म्हणजे थर्मोमीटर मध्ये टेम्परेचर कमी दाखवते आणि गरम वस्तू तापमान जास्त होते. ठीक आहे. कळलं तुम्हाला तापमापी कशी वापरतात. आणि अशीच तापमापी आपलं म्हणजे आपण जे ताप मोजतो हे थर्मोमीटर नॉर्मल वस्तूचं आहे. आपली तापमापी वेगळी असते जे तुम्हाला तोंडामध्ये अशी पकडायला लावतात आणि मग ते एका मिनिटाने ते त्याचं तुमच्या बॉडीचं तापमान मोजते. आणि त्याचं तापमान कधी कधी जास्त झाला 100 101 102 तर ते 101 102 डिग्री सेल्सिअस असते का नाही. काय असते डिग्री फॅरेनहाइट. कळलं. ओके ठीक.